नमस्कार. माझ्या सर्व चाहत्यांना शुभप्रभात. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे रात्री ज्योतिष खात्यातून आज आपले संवाद साधत आहे. संवाद साधताना आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, ही शुभ अंक आणि शुभ रंगासह. त्याचबरोबर आज ज्योतिषशास्त्रीय महत्व काय आहे तेही बघणार आहोत. त्याचबरोबर आजचे मुहूर्त आणि आज संकट मुक्तीसाठी किंवा शत्रुबाधा निवारणासाठी आणि मृत्यूचे भय निवारण्यासाठी काय उपाय करावा ह्या पण आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. चला सुरुवात करूया आपण दैनिक पंचांगापासून. तर आजचं दैनिक पंचांग म्हणा तर 25 मार्च 2026 असून आज चा वार बुधवार, जो बुद्धिमत्तेचा कारक असलेला बुधग्रहाचा वार आहे. तसेच आजची तिथी म्हणा तर चैत्र शुक्ल सप्तमी ही आहे. आजचं नक्षत्र मृगशीर्ष, जे मंगळाचं नक्षत्र आहे, जे 17 वाजून 34 मिनिटापर्यंत आहे व त्यानंतर आर्द्रा हे नक्षत्र चालू होत असून ते राहूचे नक्षत्र आहे. आजचा योग सौभाग्य असून आजचं चंद्र राशी मिथुनी आहे, जी वायू तत्वाची रास आहे. त्याचबरोबर आज सूर्य मीन राशीत आहे. तर आज कालरात्री देवीची पूजा केली. जो चैत्र नवरात्रोत्सव आपला चालू आहे त्यात कालरात्री देवीची आज पूजा केली जाते. आज देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जात असताना हे रूप अत्यंत भयानक असले तरी भक्तांसाठी नेहमी शुभ फळ देणारे आहे. म्हणून या देवीला शुभंकारी असेही म्हणतात. आजचं विशेष महत्व काय आहे तर आजच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि भयमुक्ती मिळते. त्याचबरोबर आज देवीला विशेष नैवेद्य हा गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचबरोबर गुळाचं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे माझ्या सर्व व्यवस्था विनंती, आज हा उपाय निश्चित करावा. तुमच्या आयुष्यातनं शत्रुबाधा आणि मृत्यूभय हे नाहीसं होण्यासाठी आजची रात्र आहे. त्याचबरोबर आज ज्योतिषशास्त्रीय महत्व काय आहे तर मिथुन राशीतील चंद्र. आज चंद्र बुधाच्या मिथुन राशीत आहे. बुध हा संवादाचा, व्यापाराचा कारक असून आज मृगशीर्ष जे मंगळाचं नक्षत्र आहे हे शोधाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर आज नवीन माहिती मिळवणे, तांत्रिक कामात प्रगती करणे हे सोपे होणार आहे. तर ह्या पूर्ण दिनविशेषाचा तुम्ही आज तुमच्या राशीनुसार फायदा घ्या. तर कसा, तर आज आपली रास काय म्हणते ते आपण सुरुवात करूया. आजची दिनांक 25 मार्च 2026. मेष रास काय म्हणते तर मेष राशीला आज तुमच्या पराक्रमात वाढ होणार आहे. नवीन लोकांशी झालेला संपर्क भविष्यात फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर आज प्रवासाचे योग तुमच्यासाठी संभवत आहे. काही ना काही कारणानिमित्त, व्यवसायानिमित्त तुम्हाला आज बाहेर जावं लागू शकतो, पण ते तुमच्यासाठी लाभदायक असणार आहेत. तर प्रवास आज टाळू नका. त्याचबरोबर आज तुम्हाला तुमच्या लहान भावंडांपासून किंवा मोठ्या भावंडांपासून आज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं सहकार्य हे मिळणार आहे. तर त्या मिळालेल्या सहकार्याचा लाभ घेऊन आजचा दिवस तुम्ही उत्तम असा मार्गी लावा. आज तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, तर शुभ अंक 5 हा आहे. चला बघूया वृषभ रास काय म्हणते. तर वृषभ राशीला आर्थिक आवक चांगली राहणार आहे. आज काही ना काहीतरी तुमच्या उत्पन्नाचं साधन किंवा आज उत्पन्न तुमचं वाढणार आहे. त्याचबरोबर आज कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. एकमेकाविषयी असलेले क्लेश आज दूर होऊन आज एकमेकांप्रतीचं जे प्रेम आहे ते व्यक्त करण्याचा आज तुमच्यासाठी दिवस आहे. आज तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे जी अडकलेली कामं आहेत तुमची, ती आज मार्गी लागण्याचा दिवस आहे. तर त्याचा आज तुम्ही निश्चित फायदा करून घ्या. त्याचबरोबर आज गुंतवणुकीसाठी आज शेअर मार्केट सध्या खूप डाऊन चाललंय, युद्धामुळे पडतंय. तर त्यानुसार तुमच्या प्रपोर्शनने आज जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, तो शुभ अंक 6 आहे. त्याचबरोबर मिथुन राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत असल्या कारणाने आज तुमची कल्पकता आणि बुद्धिमत्ता ही तेजाळेल किंवा ती उभरून येईल. त्याचबरोबर आज तुमचे प्रलंबित वैयक्तिक कामे पूर्ण होतील. जे काही कामं तुमची अडकलेली स्वतःची पर्सनल अशी, ती आज मोकळी होण्याच्या मार्गावर आहे. आज फक्त एकच गोष्ट करा की स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. आपल्या समस्या कधी कधी आपल्याशी बोलल्यानेही त्याचं निराकरण होतं. तर तो वेळ मात्र तुम्ही स्वतःसाठी निश्चित काढा. आज तुमच्यासाठी शुभ रंग पोपटी, तर शुभ अंक 5 हा आहे. तर चला बघूया आपण कर्क रास काय म्हणते. तर कर्क राशीचा जो विचार केला तर आज खर्चाचे प्रमाण थोडे तुमचं जास्त राहणार आहे. तरी पण माझं असं म्हणणं असेल की अवास्तव खर्च करणं आज टाळा. कारण कधी कधी केलेला खर्च म्हणजे एक वायफळ खर्च ही तुमची बचत घेऊन जातो. त्याचबरोबर परदेशाशी संबंधित म्हणजे कोणाची विजा असेल, कोणाला परदेशी जाण्यासाठी काही कॅरेक्टर सर्टिफिकेटचे डॉक्युमेंटेशन असेल किंवा इतरही काही डॉक्युमेंटेशन असतील, त्या संदर्भातल्या कामांमध्ये आज तुम्हाला प्रगतीही दिसत आहे. त्याचबरोबर थोडा काही जे लोक नोकरी व्यवसाय करतात त्यांना आज थोडा कामाचा ताण देखील जाणवणार आहे. पण देवीच्या उपासनेने जो तुम्हाला उपाय सांगितलेला तो उपाय केला तर देवीच्या उपासनेने तुम्हाला आज मनशांती देखील लाभणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग चंदेरी, तो शुभ अंक 7 हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीला धनलाभाचा मोठा योग येत आहे. तर तो कसा, आज उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होतील. तुम्हाला कुठली ना कोणाकडनं तरी नवीन स्रोत
कोणीतरी येऊन सांगेल की इथनं एक अर्निंग सोर्स आहे, तर तू काम करतो का, तर त्याला हो म्हणा आणि त्या पूर्ण प्रोसिजरची माहिती घ्या. आज तो तुमच्यासाठी धनलाभाचा योग ठरणार आहे. आज मित्रपरिवाराकडून देखील तुम्हाला काही ना काहीतरी सुवार्ता मिळणार आहे. तर त्या बातमीचा देखील तुमचा दिवसावर परिणाम होऊन तुमचा दिवस हा आनंद आणि मंगलमय जाणार आहे. त्याशिवाय तुम्ही ज्या काही जुन्या गुंतवणुकी केलेल्या असतील त्यापासून सुद्धा तुम्हाला काही आज उत्तम असा परतावा मिळाला. तुम्ही जुनं काही सोनं किंवा चांदी ज्याचे भाव आज अगदी गगनाला भिडलेत, ते जर खरेदी केले असेल आणि तुम्हाला विकण्याची इच्छा असेल तर आज त्याला तुम्हाला उत्तम भाव असा मिळणार आहे. तर जुन्या गुंतवणुकीने तुम्हाला ते उत्तम असा परतावा मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग बघा सोनेरी, सोन्याचा रंग आहे आणि शुभ अंक हा 1 आहे रवीचा. तर त्याच पद्धतीने कन्या राशीचा जर विचार केला तर कार्यक्षेत्रात आज तुमचं वर्चस्व वाढणार आहे. जिथे तुम्ही काम करता तिथे तुमचं वर्चस्व हे निश्चित वाढलेलं असणार आहे. नवीन जबाबदारी, पदोन्नतीचे काही संकेत तुम्हाला मिळणार आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ॲप्रिसिएशन तुमच्या आयुष्यात आजच्या दिवशी घडणार आहे. आज तुम्ही जर वडिलांचं मार्गदर्शन घेतलं तर ते तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर जर काही सरकारी कामं असतील तुमची कुठल्या पद्धतीचे, तर त्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, तर शुभ अंक 4 हा आहे. त्याच पद्धतीत तूळ राशीचा विचार केला तर आज तुमचे भाग्योदय होणारी रास आहे. तर ती कशी, तर रखडलेली काही शैक्षणिक कामं किंवा आर्थिक कामं ही तुमच्या आज मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काही धार्मिक स्थळांना भेटीगाठी देण्याचा देखील आज योग येणार आहे. लांबच्या प्रवासाचे नियोजन आज तुमचं यशस्वी होणार आहे. तुम्ही लांबच्या प्रवासाला आज मार्गस्थ निश्चित होऊ शकतात. गुरुजनांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, कारण आज तुम्ही ज्या ज्या धार्मिक आध्यात्मिक व्यक्तींचं दर्शन घ्याल त्या पद्धतीने तुमचा ऑरा स्ट्रॉंग होण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभरंग आकाशी, तर शुभ अंक 2 हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज थोडीशी तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. विनाकारण कोणाशी वाद घालू नका, तंटा करू नका. त्यातही वाहन थोडे जपून चालवा. रात्री देवीची जी काही उपासना आहे ती केल्याने तुमचे संकट टळतील. त्यामुळे ती उपासना तुम्ही निश्चित करा. तुमच्यासाठी शुभ रंग लाल, तर शुभ अंक 9 आहे. धनुराशीचा विचार केला तर वैवाहिक आयुष्यात आज मस्त सुसंवाद असा लाभणार आहे तुम्हाला. तुमच्या दोघांमध्ये वातावरण एकदम छान, सौम्य आणि एकदम प्रेमळ असं असणार आहे. त्याच पद्धतीने नवीन भागीदारी करण्यासाठी किंवा करार करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम असा आहे. तर ह्या दिवसाचा तुम्ही वापर करून काही ना काहीतरी भागीदारी करायची असेल तर त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण करा. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं देखील त्या गोष्टीसाठी सहकार्य लाभणार आहे. असा उत्तम असा दिवस आहे. आज तुमच्यासाठी शुभरंग पिवळा, तर शुभ अंक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर शत्रूंवर विजय मिळवाल. जुन्या व्याधूंपासून तुम्हाला सुटका प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर नोकरीत कामाचे तुमचे कौतुक होणार आहे की तुम्ही खूप सुंदर काम केले किंवा तुम्ही ते वेळेत काम केलेले आणि अप टू मार्क काम केलेले, याबद्दल तुमचे जे वरिष्ठ आहेत ते तुम्हाला कौतुकाची थाप देणार आहे. आज तुम्हाला मामाच्या घराकडून काही ना काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे. तर त्या काय बातमी मिळाली, कशा संदर्भात मिळाली, निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका. तर तुमच्यासाठी शुभरंग निळा, तो शुभ अंक 8 हा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर शिक्षणात प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. जे कोणी आज 10वी 12वीची जेई मेन्स नीट वगैरे ज्या काही परीक्षा देत असतील तर त्यांच्यासाठी प्रगतिकारक असा दिवस आहे. आज तुम्हाला संततीकडून समाधान मिळण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर नवीन कल्पक विचार आज तुम्हाला सुचणार आहेत. नवीन नवीन जो कोणी व्यवसाय करतोय किंवा जो कोणी आर्ट फॉर्ममध्ये काम करतोय त्याला निश्चित नवीन असं काहीतरी आज सुचणार आहे. त्यापासून त्याचा कामाला वेग लागणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम होण्याचा देखील दिवस आहे. तर कुठल्या पद्धतीच्या काही गुंतवणुकी तुम्हाला करायच्या असेल त्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम असा आहे. तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा, तो शुभ अंक 4 हा आहे. त्याचबरोबर मीन राशीचा विचार केला तर घरामध्ये आज खूप आनंदाचं वातावरण असणार आहे. तर त्या आनंदाच्या वातावरणाचा आज लाभ घेऊन आपले काही कामं असतील जी घरात मान्य करून घ्यायची असतील तर ह्या वेळेचा वापर करून ते परिपूर्ण करून घ्या. आज आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल. त्याचबरोबर मालमत्तेचे काही व्यवहार असतील ते करताना तुम्हाला लाभ देखील आजच्या दिवशी प्राप्त होणार आहे. तर जुन्या काही मालमत्ता विक्री करायच्या असतील, काही करायच्या असतील तर त्यापासून तुम्हाला आज लाभ प्राप्त होणार आहे. आज तुम्हाला मानसिक शांती ही आध्यात्मिक मार्गातून मिळणार आहे. तर आज जेवढं तुम्ही आध्यात्मिक वलयामध्ये जाल, मंदिरात जाल, काही स्वतःचा जप तप कराल, काही साधना कराल, त्यातनं तुम्हाला उत्तम अशी मानसिक शांती मिळणार आहे. तर निश्चितच ती गोष्ट करा. तुमच्यासाठी शुभरंग पिवळा आणि शुभ अंक 7 आहे. तर केतू याचा अंक 7 आहे की केतू अध्यात्माचा देखील कारक आहे. आज उत्तम असा आध्यात्मिक काही ना काहीतरी तुम्ही दिवसभरात करा. तर आज बघूया आपण शुभाशुभ काळ काय आहे. तर अभिजित मुहूर्त आहे 12 वाजून 4 मिनिटं ते 12 वाजून 52 मिनिटं.
या काळात शुभकर्म करावेत. राहू काळ आहे दुपारी 12:30 ते 2 या काळात शुभकर्म टाळावेत. तर चला बघूया आपण 25 मार्चचा जो महाउपाय जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला होता की शत्रूची बाधा आणि मृत्यूचं भय टाळणारा एक उपाय मी तुम्हाला देणार आहे. तर आज सप्तमी असल्याने संध्याकाळी देवीला लाल फुले अर्पण करायचे आहे. आणि जो आपला स्तोत्र आहे, श्लोक आहे देवी महात्म्यातला, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, याचा ज्याला जसा जमेल तसा किमान 11, 21 आणि 108 वेळा किमान जप करावा. त्याने तुमच्यावर आलेल्या आणि त्याचबरोबर जो तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले गुळाचा नैवेद्य किंवा गुळाचं दान करा. हे केल्याने तुम्हाला अकाली मृत्यूचं भय आणि शत्रूची बाधा ही दूर होईल किंवा या गोष्टीचा नाश होईल. तर हा उपाय तुम्ही निश्चित करा. त्याचबरोबर तुम्हाला इतर काही विषयांवर आमच्याकडनं काही व्हिडिओ माहिती आवश्यक असेल तर निश्चित आम्हाला तसं निसंकोचपणे कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला काही व्यक्तिगत काही समस्या असतील, जसं विवाह होत नाही, संतती होत नाही किंवा वैवाहिक काही समस्या आहे, त्याचबरोबर तुम्हाला इतर काही वास्तू संदर्भात काही समस्या आहे, नवीन घर घ्यायचं आहे, नवीन घर घेतलंय पण त्या घरात गेल्यापासून बरकत होत नाही, हानी होते, काही दिशा चुकलेल्या असं वाटतंय, तर त्या जोडीने काही मोबाईल न्यूमरोलॉजी संदर्भात काही मोबाईल नंबर घ्यायचा आहे, नेम करेक्शन करायचं आहे किंवा इतर कुठल्याही बाबींमध्ये तुम्हाला आमचं मार्गदर्शन हवं असेल तर आमचं श्री रात्री ज्योतिष कार्यालयाचा जो खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर तुम्हाला वैयक्तिकरित्या त्या समस्येवर मार्गदर्शन करेन. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे श्री रात्री ज्योतिष कार्यालय, याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रचार प्रसार करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रोजच्या माहितीमध्ये आमूलाग्र असं एक ज्ञानाचा साठा त्यांच्याकडे तयार होईल हळूहळू आणि तेही तुमचं नाव यथायोग्य काढतील. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.